श्रोते हो नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये सुप्रिया प्रभू मिराशी आलेल्या आहेत. कणकवलीच्या आहेत त्या. आणि दुसरं म्हणजे चौफेर व्यक्तिमत्व आहे. त्यांची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. 1980पासून आकाशवाणी रत्नागिरीवरनं त्या कार्यक्रम करत आहेत. पण आपल्या स्टुडिओमध्ये सिंधुदुर्ग नगरीमध्ये त्या पहिल्यांदा आलेल्या आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. ताई, तुमची सुरुवात कशी झाली, गाण्याची सुरुवात कशी झाली? कारण तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये गाणं हे सुरुवातीला येतं. हो, अगदी थोडक्यात सांगते. मी अशी खापऱ्या किंवा नारळाचे बोंडे घेऊन लहानपणी जेव्हा खेळायची 5-6 वर्षाची असताना, तर उठ पंढरीच्या राया हे गाणं तेव्हा रेडिओवर नवीन आलं होतं आणि ते ऐकून मला पाठही झालं होतं. आणि ते रेडिओवरचं गाणं ऐकून ऐकून मी जे गुणगुणायचे खेळताना ते माझ्या काकाने ऐकलं होतं. आणि काका मला एक दिवशी आमच्या देवगड संगीतायतनमध्ये ज्या साप्ताहिक बैठका व्हायच्या, मला नवीन फ्रॉक आणला आणि म्हणाले आज आपण तात्यांच्या शाळेत जायचं. तात्या म्हणजे माझे वडील, ते संगीत शिक्षक होते. आणि मग जाऊन मला तिथे म्हणाले आता गाणं म्हण. मग मी ते म्हटलं उठ पंढरीच्या राया. 69 सालची गोष्ट आहे. 9 वर्षाची होते मी. आणि मग प्रिन्सिपल टेंगशे, आमच्या देवगड हायस्कूलचे हेडमास्तर, त्यांनी माझ्या वडिलांना शिकवलं होतं रत्नागिरीच्या पटवर्धन बुवांकडे, की संपूर्ण विशारदपर्यंतचा खर्चसुद्धा त्यांनीच केला होता. आणि म्हणून आमचं कुटुंब पुढे सावरलं. त्यांना नोकरी मिळाली पार्ट टाईम. 60 साली जेव्हा माझा जन्म झाला त्या वर्षी माझ्या वडिलांना पार्ट टाईम संगीत शिक्षकाची नोकरी आमच्या हायस्कूलला मिळाली. वडिलांसाठी टेंगशे सरनी तिथे संगीत हा विषय निर्माण केला आमच्या जिल्ह्यात पहिल्यांदा आमच्या हायस्कूलला. त्यानंतर मग ते कानावर, आणि मी आईच्या पोटात असल्यापासून ते संस्कार होतेच संगीताचे. तर ते गोडी लागली म्हणजे मी गातच जन्माला आले म्हणूया. आणि मग काकानी तिथे नेल्यानंतर टेंगशे म्हणाले की हिला परीक्षेला बसवा तात्या, ही काहीतरी करेल. हा विश्वास त्यांना होता, आम्हाला त्याच्यात काही कळत नव्हतं. आणि मग मी 9व्या वर्षी प्रारंभिकची परीक्षा दिली. 80मध्ये विशारद झाले. हो का? म्हणजे जिल्ह्यातली पहिली संगीत विशारद मी आहे म्हटलं तर. पण आतासारखं तेव्हा नव्हतं. तर पाठीवर त्या सरांची थाप पडणं हाच पुरस्कार मोठा होता जो मला मिळाला. आणि घरात गुरुकुल संगीताचा वारसा असल्यामुळे लोकांची मुलं येऊन राहायची, शिकायची. आम्ही भावंडांसारखं जगलो. तर ती गोडी लागली. आणि मग भजन कीर्तन, काका कीर्तन करायचे. मग ते आपोआप तो वारसा मिळालेला आहे. हा वारसा तुम्हाला तुमच्या घरातूनच मिळाला. लग्नानंतर कसं काय झालं? लग्नानंतर थोडं असतं ना, नवीन माहिती नसतं, तिथली माहिती करून घेणं, त्यांचे नियम हे ते थोडं बाजूला पडलं होतं ते. पण नंतर सावरलं. कारण हे नाही करून, कारण तसं आम्हाला संगीताची नशा गरजेची होती आणि हे सोडू शकत नव्हते मी. त्यामुळे मग ते जपलं. आणि मग काय करायचं, तर इंडिव्हिज्युअल गाणी अशी नाही सगळे म्हणू शकत. कधी कुठे आवाज सूट होतो, नाही होत. मग भजन हे कसं आहे, देवाला काही चालतं, आम्ही देवाचीच लेकरं, त्यामुळे मग भजन सुरू केलं. आणि भजनी मंडळी तुमची सुरू झाली? हो, मंडळी म्हणजे एकही बाई त्यातली गाणं शिकलेली नाही. किंवा घरात गुणगुणते आहे असं पण नाही, एखाद दुसरी गुणगुणते. तर मग त्यांना घेऊन हे करायचं. मग पलुसकरांचा जो वारसा होता की त्यांनी संगीत प्रचारासाठी पायी फिरले किंवा जे काय केलं, जिथे जिथे गेले तिथे संगीताला रुजवलं. आम्ही तेवढं नाही करू शकत. पण ज्यांना खरंच गरज आहे, आज टेन्शन फ्री राहायची गरज आहे, तर त्यांच्यासाठी म्हटलं हा उपक्रम राबवूया. आणि ज्या एक तासभर आल्या तर तासभर काहीतरी आपलं दुःख विसरतात, म्हणून आम्ही प्रयत्न केला. आणि ह्याची स्थापना 21 ऑगस्ट म्हणजे पलुसकर पुण्यतिथी दिवशी 1998 साली भजनाची स्थापना केली. आणि मी पण हा प्रचारच करते की ज्या आता खूप बायका 40-50 बायका झाल्या एवढ्या 26 वर्षात. काय काय कारणांनी बदलतात सदस्य, बायकांचे प्रॉब्लेम येतात, कधी अडचणी येतात, डिलेवऱ्या होतात आणि काहीतरी दुखणी खुपणी, यातून त्या बदलत गेल्या. पण ज्या आल्या त्यांनी मला आत्तापर्यंत चांगली साथ दिलेली आणि म्हणून हे छान चाललंय. भजनी मंडळ तुमचं सगळ्यांना माहीत आहे. तुमचे 2000 कार्यक्रम झाले, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही भजनासाठी जाता. हो. तर स्पर्धा वगैरे ह्या सगळ्यात मध्ये भाग घेऊन पुढे गेलात का तुम्ही? बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम पण झाले, म्हणजे स्थानिक पातळीवर किंवा कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धा. त्याच्यानंतर इथे कुडाळेश्वर मंदिर आहे ना कुडाळला, तिथे नवरात्रात भजन स्पर्धा होतात, तर त्याच्यात आम्ही सहभाग घेतला. तिथे एकदा जो काय असा सूर लागला होता त्याचीच कृपा, आम्हाला 1 नंबर मिळाला होता. कामगार कल्याणला पण 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशी 5-6 बक्षिसं तिकडची घेतली. आता हे झालं भजनात. भजनाप्रमाणे भारुडात पण तुम्ही आहात. ते भारुडचं वेगळं आहे का? भारुडचा ग्रुप कसा माहितीये का, भारुड म्हणजे नुसती भारुडं पेश करायची. ओके.
म्हणजे आता त्या काही बायका, आता माझ्या गुरु म्हटल्या तर नेर्लेकर मॅडम आहेत. कोथरूडमध्ये मी शिकले. नेर्लेकर मॅडम म्हणजे ते त्यांचे मिस्टर सायंटिस्ट आणि ह्या भारूड सम्राज्ञी, त्यांच्याकडे मी शिकले. आणि मग इथे प्रयत्न करून, कोकणात नाही आहे ना, मग ते रुजवायचं. मग आत्ता नवीन सुरू केलेलं आहे. नंतर आता सोंगी भजन तुम्ही सुरू केले तुमच्या मंडळातर्फे. तर सोंगी भजनाचा तुमचा अनुभव? सोंगी भजन म्हणजे आता 1 वर्ष झालं सुरू केल्यावर. बायकांना सुद्धा अजून तो प्रकार नीट कळायचा आहे, म्हणजे त्यांचा तो प्रांत नसल्यामुळे. साधारण किती मिनिटाचा असतो हे सगळं? म्हणजे भारुडाचा कार्यक्रम किती मिनिटाचा असतो, भजनाचा तुमचा किती मिनिटाचा असतो, आणि हा सोंगी भजनाचा, हा तिन्हीचं कॉम्बिनेशन असतं की हे तिन्ही प्रकार वेगवेगळे तुम्ही गाता? आता आम्ही 2 कॉम्बिनेशन एकत्र केली आहेत. म्हणजे पंचपदी धरून पहिली 5 गाणी बसून म्हणायची पारंपरिक पद्धतीनुसार, आणि त्याच्यानंतर मग आता कसं होतं, 40-50च्या पुढच्या बायका आहेत, आपोआप गुडघे पण दुखतात सगळ्यांचे. मग काय करतो, अर्धा भाग आम्ही उभ्यानी ते सोंगी भजन करतो. म्हणजे गवळणीपासून, गवळण आता आम्ही टिपरीवर घेतो, भजनातली गवळण. तर ते चिपळूणला जेव्हा गेलो होतो आम्ही स्पर्धेला, तिथल्या सगळ्यांना ते आवडलं. आता बऱ्याच लोकांनी ते सुरू केलंय, गवळणीला टिपरी वाजवणं. मग भारूड, मग त्याच्यात आणि कसं येतं, तो सुंदर माझे जाते ग किंवा असं ही गाणी आहेत ना, एखादा म्हणून दाखवा ना. तर हां, मी आधी सांगते 2 ओळी त्याच्यावर आणि मग म्हणते की सुंदर माझे जाते ग. त्याचं सीन असा आम्ही म्हणतो की जनाबाई बसल्यात दळायला, आणि त्या काम करून करून थकलेल्या, असं डोळा लागतो. पांडुरंग अवतरतो, पांडुरंग तिथे येऊन जात्याला धरतो. जनाबाई अशी पडू नये, म्हणजे शांत बसू नये, आणि विठोबा ते दळण पूर्ण करतोय असं, आणि बाकीची मंडळी उभं राहून ताल धरतायत, असं आम्ही ते पेश करतो. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. मग ह्या वेळेला बायकांना असा प्रश्न पडला, पांडुरंग तुम्ही आणणार तो कधी? त्याने कधी येऊन बसायचं, कधी येऊन उठून जायचं, जनाबाईने डोळे कधी मिटायचे, कधी उघडायचे, मग हे दिग्दर्शन करावंच लागतं. अगदी बरोबर. हां, मग मी त्यांना म्हटलं, सासू आणि सासरा दीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. ह्या कडव्याला पांडुरंग तिथून आला पाहिजे. आला की तो उभा राहील, म्हणजे दिग्दर्शन सगळं करावं लागतं. उभा राहणार, जनाबाई दळते बघणार, तिच्यावर संतुष्ट होणार, मग जनाबाई डोळे मिटणार, मग पांडुरंग तिथे जाऊन बसणार, जात्याचा खुंटा धरणार, दळणार, आणि मग जाताना जनाबाईला कळायचं कसं पांडुरंग चाललाय. मग तिथेच कुठेतरी हात लावा ना तिच्या पायाला, ती जागी होईल. मग पांडुरंग उठून जाईल, मग तो परत तिथे उभा राहील, तो गाणं संपेपर्यंत उभा असणार. कारण भक्त मंडळी सुद्धा त्याचीच आहे, भक्त मंडळींना तो दिसला पाहिजे, त्याच्यासाठी मग असा सीन आम्ही तो करतो. अच्छा, खूप छान, खूप छान. म्हणजे आता तुमचं भजन प्रोफेशनल झालं बहुतेक. म्हणजे तुम्हाला बहुधा बिदाकी किंवा काय म्हणूया आपण, हा, बऱ्यापैकी आता 1-1.5 वर्ष ना बऱ्यापैकी लोक समजून देतात. हा, म्हणजे तुम्ही मागत नाही? आम्ही खरं सांगू मागतो पण म्हणजे माणसं बघून. ह्याचं कारण सांगते, काही थकवणारे पण असतात, अजून 100-200 मागतात भजनं. पण मुळात असं आहे, तर तबलजी येतो तो वेळ मोडतो. माझा तबलजी MA केलाय पखवाज घेऊन, म्हणजे काहीतरी त्याने ओतलंय ना त्याच्यात, मग त्याला पण काहीतरी मिळायला हवं. झांजवाला आहे तो आमचा ड्रायव्हर, म्हणजे गाडी घेऊन येणारा ड्रायव्हर पण आणि झांजवाला पण, तो पण एकच. सगळ्यांना पैसे द्यावे, मग सगळ्यांना काहीतरी द्यायला पाहिजे. फुलाची हा बाबा, आता 2,000 नाही मिळाले तर तुला 500 नाही 200-300 देतो, तर ते समजून घेतात. म्हणजे कलेसाठी ते पण वाहून घेतात. पण असं नसतं की बाबा तबला पेटीची दुरुस्ती आहे, कधी आता हे सीन करताना तिथे जाता लागणार आहे, तर जाता आम्ही बनवून घेणार किंवा काय करणार, त्याला प्रॉपर्टीला पैसा लागतो. आम्ही घरात कोणी वाटून घेत नाही, कोणीही बायका माझ्या सकट. मी 26 वर्ष. म्हणजे तुम्ही फक्त आत्मिक आनंद घेतो आणि देवाची सेवा खरी म्हणतात तीही करतो. त्यांनीच आवाज दिला आणि त्याच्यासाठी गायचं, त्याचे पैसे कसले?
तर आम्ही घेत नाही ते वाटून, पण ह्या व्यवहारांसाठी ठेवायला लागतात. ताई, तुम्हाला मी म्हटलं सुरुवातीला तुमचं चौफेर व्यक्तिमत्व आहे. हो. हां, म्हणजे गाणं हा एक भाग झाला. तुम्ही कथा कविता पण हो. हां, कविता पण करता, कथा पण लिहिता. हो. त्याचा अनुभव तो खूपच छान आहे. बरं. म्हणजे त्याला एक गोष्ट पण आहे सांगायची म्हटली तर, अगदी म्हणजे 8-10 वाक्यात सांगेन मी ती. एकदा मिरजला मला नवरत्न पुरस्कार जाहीर झाला होता दिवाळी अंकात दिलेल्या लहानपण देगा देवा या कथेसाठी. हो. आणि त्या कथेतली थीम अशी होती माझी की लहान मुलांचा, आता सांगायचं तर रेडिओसुद्धा मी लहान असताना ट्रान्झिस्टर असायचे घराघरात, गाण्याच्या तालावर आमची कामं व्हायची. म्हणजे केर काढणं, शेण भरणं, जे काय असेल ते. तर त्याच्यात गाणी पाठ झाली. पण मला प्रश्न असायचा तेव्हा 5व्या-6व्या वर्षी, एवढासा रेडिओ, मग त्यात माणसं जातात कुठून? ते रेडिओला पायऱ्या नाही. प्रत्येक लहान मुलाला आहे ना प्रश्न. आत माणसं बोलतायत पण माणसं दिसत नाही. ती कुठून जातात, बाहेर कुठून पडतात, गाणी म्हणतात. मग जेव्हा रत्नागिरी केंद्र झालं तेव्हा माझ्या वडिलांनी, आमच्या तिथले एक मधु गोगटे म्हणून कीर्तनकार आहेत, ते चालले होते रत्नागिरी आकाशवाणीला. म्हणाले हिला पण घेऊन जा, हिचे प्रश्न आहेत ना ते तिथे जाऊन मिटतील. आणि मग मला त्यांनी जाऊन ते रेडिओ केंद्र दाखवलं. तिथे नोंदी झाल्या. मग माझ्या तेव्हा 5-6 कविता होत्या, पण मी कविता करते म्हणून लिहून दिलं होतं. आणि नंतर त्यांनी मला बोलवलं पण. म्हणजे तशी नवरत्न पुरस्कार जेव्हा जाहीर झाला, मिरजेला बोलवलं. माधवी सोमण तिथे अतिथी होत्या आणि कार्यक्रम झाला. माझा पुरस्कार घेऊन मी निघाले. ज्यांनी बोलवलं तर त्यांनीच त्या रिक्षाचे 20 रुपये दिले स्टँडपर्यंत पोचवण्याचे. आणि तुम्हाला सांगते, माझ्याकडे पर्स माझी मिळाली नाही. माझी सवय कशी, गाडी आता येणार कंडक्टर तर मी पर्स काढून नेमके पैसे तिकिटाचे काढते, ही माझी सवय. नंतर शोधाशोध नको. पर्सच नव्हती पाकिटात. म्हणजे ही ती गोष्ट सांगते. आणि मग झालं काय, आता मिरजेसारखा गाव, अपरिचित, संध्याकाळी 7 वाजताची वेळ. आता करायचं काय, माझ्याकडे पैसे नाहीत. बरं, आत्तासारखे तेव्हा ATM ह्याव त्याव काहीही नव्हतं. एक कॉईन बॉक्स फक्त जन्माला आलेला होता, पण त्याच्यात टाकायला 1 रुपया पण माझ्याकडे नव्हता. पाकिट चोरीला गेलं होतं. ते कळलं नाही मला कुठे कसं. शेवटी मी कंट्रोलरकडे गेले, त्यांना रिक्वेस्ट केली. म्हटलं मला इथे बसून गाणी म्हणायची आहेत, कारण मी जाणार कोकणात कणकवलीला आणि मला 200 रुपयाची गरज आहे इथून तिथे पोचायला. म्हणाल तुम्ही इथे गाणी म्हणणार? म्हटलं नाहीलाच आहे. नाहीतर समजा तुमच्याकडचे मी 200 रुपये घेऊन गेले तर ते पोचवायला यायला 200 परत जायला म्हणजे 400. 200चा किती सव्या करत 600 भरायचे, शक्य नाही मला. त्यामुळे मी म्हटलं इथे गाणी म्हणणार. रुमाल पसरला, सगळ्या पॅसेंजरना विनंती केली की असं असं झालंय, मला मदतीची गरज आहे. आणि मी ओंकार प्रधानापासून जे सुरू केलं, मला वाटतं 8 की 9 गाणी म्हटली. त्यावेळची स्थिती अशी होती, मॅडम सांगते, गाडीची वेळ पुढची 1 तासाने येणारी गाडी मला मिळायला हवी, गाण्यात काही चुकता नाही, परफॉर्मन्स नीट व्हायला हवा, रुमालावरचे पैसे मोजते, किती झाले, 200 हवेत पण 200 नकोत, 185 पुरतायत जायला. तेवढं झाल्यावर मी बंद केली गाणी, सगळ्यांचे आभार मानले. आणि येणाऱ्या 8:30च्या गाडीने मी कोल्हापूरला आले 9:30ला. त्याच्यानंतर 9:45ला कोल्हापूर पणजी मिळाली. त्यातून मी रात्री 2:45ला कणकवलीत उतरले. उतरल्यानंतर एक रिक्षावाला आला. आता रात्रीचे ते असं काहीतरी घेऊन असतात, मग भीती वाटते बसायला. तरी पण तो म्हणाला नाही, मी तुमच्या घराच्या मागेच राहतो, मी तुम्हाला घरी सोडतो. म्हटलं नाही, मी चालत जाणार आहे, एवढ्या लांबून आले तर. तुम्ही म्हणे तुम्हाला माणसं ओळखतील, तुम्हाला कुत्रे ओळखत नाहीत, ते अंगावर येतील, माझ्या रिक्षेत बसा. आणि मग त्यांनी सोडलं. स्वामींचे कसे नाही किती आभार मानू मला कळलं नाही. मी घरी गेले, जिना चढून जाईपर्यंत म्हणतो तुम्ही वरती जा, लाईट लावा, त्याशिवाय मी जाणार नाही. म्हणजे तो रिक्षावाला प्रोटेक्टर होता माझा त्या वेळेचा. मग घरी गेले, हातपाय धुतले, जे भळाभळा रडले ना मी, की ही सगळी कोणी दिली बुद्धी. तर माझे वडील सांगायचे पूर्वी, जो गायक आहे, जो उत्तम गातो आणि उत्तम खातो, तो कुठेही थांबणार नाही, तो काय नाही काय करणार. आणि ते मला एक त्यांचं ब्रीदवाक्य तिथे उपयोगी पडलं. आणि मी अक्षरशः म्हणजे भीकच मागितली म्हणा, पण ती कारणासाठी. बरोबर. आणि ते उरले किती, मिरज कोल्हापूर 30 रुपये, त्याच्यानंतर कोल्हापूर कणकवली
145, 175 गेले. 10 रुपये माझ्या हातात होते. ते ते तुम्ही उतरताना मी रिक्षाला दिले. म्हटलं बाबा उरलेले नंतर देईन. तो म्हणाल नको, मी घरीच येणार होतो, मला पैसे देऊ नका. म्हणजे हे सगळं कधी येतं, कलेसारखी सोबत असते ना, तेव्हा आपण खचून जात नाही. आणि त्याचा अनुभव मी घेतला. तुम्ही वेब सिरीज मध्ये पण भाग घेता? आत्ता मिळालं मला. हो का? हो. म्हणजे मी जेव्हा हिंदी वेब सिरीज, हिंदी एसटीची नाटकं केली ना, त्यातून एक वाळुंजकर म्हणून परीक्षक होते कोल्हापूरला. त्यांनी परेश मोकाशींना माझं नाव देऊन तो कुरूप पिक्चर मध्ये मला संधी मिळाली होती. हो का? कुठला पिक्चर? कुरूप. बर. आता त्याचं खटला पिटला असं काहीतरी नाव बदललंय. तर ती पहिली संधी. त्याच्यानंतर इकडे वृत्ती म्हणून एक सफाळ्याला 8 दिवस शूटिंग झालं. साऊथचा होता दिग्दर्शक, ते एक मिळालं. आणि आता ही वेब सिरीज म्हणजे माहिती नाही कुठली कुठली दालनं उघडतात, त्याच्यात मी फक्त शक्य असेल तिथे जाते. नाटकातही काम करत होता हे आता तुम्ही सांगितलंच बोलता. आणि आता ही वयोमालिका होती ना, छोट्या वयोची मोठी स्वप्न, त्यात मी तिची आजी 90 एपिसोड केले. हो का? पण ते सुद्धा म्हणजे असंच की कोण आजी मिळत नव्हती, ते आले मला बोलवायला, मी गेले. इतकं सरळ. याशिवाय तुम्ही पेंटिंग करता, एम्ब्रॉयडरी करता, म्हणजे हे कलाकुसरीचे जे गुण आहेत. हँड एम्ब्रॉयडरी मी शिकले. कारण आम्हाला मराठी शाळेत हेच होतं सगळं. गोधडी घालणं, ठिगळ लावणं, रफू करणं, भरतकाम, विणकाम सगळं. आणि त्यातून मग ती गोडी लागली आणि ते करत गेले मी. नंतर रांगोळी पण तुम्ही करता कागदाच्या. तो तुमचं म्हणजे प्रत्येक स्त्रीला ती यायलाच हवी. कागदाच्या लगद्याच्या वस्तू करता? कागदाच्या लगद्याचं मी शिकलं, कारण मला खूप वेळ वाटायचं मला लगद्याचं काहीतरी करायचंय. म्हणजे तो कागद भिजत ठेवायचा? लगदा कसा करायचा हाच प्रश्न होता, आणि तो मला ते ट्रेनिंग मिळाल्यामुळे मी ते शिकून घेतलं. आता पण मी ते शिकलं. म्हणजे रद्दी भिजवायचा 3 आठवडे, त्याच्यानंतर 5-6 वेळा त्यातलं पाणी बदलायचं 4-5 दिवसांनी असं. आणि ते झालं की ग्राइंडरला लावायचं. आता मी तो मिक्सरलाच लावते. मिक्सरच्या भांड्यात नेहमीचा वाटप लावतो तसं. आणि मग त्याला गम मिळतो याचा झाडावरचा सुका, तो पण भिजवायला लागतो. तो 5-6 दिवसांनी वितळतो, तो गाळून घ्यायचा. आणि मग व्हाईट पावडर मिळते. असं ते सगळं प्रमाण आहे त्याचं. 100ला 400 किंवा. आणि ते घालून मिसळून मळून कणिक करतो ना पोळीची, तसं त्या गोळा करायचा. आणि मग पोळपाटावरच त्या पोळ्या लाटायच्या त्याच्या, आणि तुम्हाला आकार द्यायचा तो द्यायचा. आणि मग वस्तू बनवायच्या, त्या वाळत ठेवायच्या. वाळल्या की त्या पॉलिश पेपरने घासून गुळगुळीत करायच्या, मग त्याच्यावर रंग द्यायचा. इतकं ते सगळं. शिक्षण कुठं घेतलंय हे? इथे कणकवलीला झालं होतं 15 दिवसाचं ट्रेनिंग. त्याच्यात मी शिकून घेतलं ते. मग तुम्ही दुसऱ्यांना शिकवता पण? हो, मी मुंबईला घेतल्या याच्या कार्यशाळा 5-6. हो का? हो. कुणाच्या तर्फे? आता एक माहीम वाचनालयातर्फे एक घेतली 18 मध्ये. आणखीन डोंबिवलीला एक घेतली, एक बदलापूरला घेतली, आणि 2 इथे घरात. ह्या लगद्यानी काय तयार करतात? काय काय वस्तू तुम्ही? काही होऊ शकतं. लगद्याचा गणपती पण होतो. मी गणपती पाहिलेला आहे लगद्याचा. एक सांगू का तुम्हाला? अगदी म्हणजे छोट्या, आता शेजारी माझ्या कुणाचं तरी बर्थडे, तर त्याला मी पेन स्टँड किंवा असं पटकन करून देऊ शकते 2 दिवसात. ती पोळी लाटायची. जुनी प्लास्टिकची बाटली असेल तर त्याला कापून आतून ती प्लास्टिकची का ठेवायची, तर ती मोडत नाही आणि धुता येते. बाहेरून लगदा फिट करायचा, मग त्याला कलर द्यायचा, एखादं फुल बिल लावायचं, पेनं ठेवता येतात. असं ते आपण गिफ्ट करू शकतो. खूप काही करू शकतो. वॉल पीस करता येतात. बरं. किंवा हँगिंग, काय म्हणतात त्याला, वॉल हँगिंग, किंवा असं मध्ये टांगायचं झुंबर सारखं, काही करता येतं. घरचं आता हे सगळं झालं, हे तुमच्याबद्दल पर्सनल झालं. म्हणजे घरचं कसं काय आहे? म्हणजे घरचा सहभाग कसा आहे तुमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये? कारण तुम्ही भजनाला जाणार, घरी कोण? कारण तुम्ही बाहेरगावी जाता. नंतर मुलं तुमची, त्यांच्या शाळा, कसं काय काय कसं केलं? मला मुलगा एकच आहे. बरं. आणि तो असाच आहे, म्हणजे तो मला झांज वाजवायचा भजनाला, म्हणजे चक्की वादन म्हणतात जे, ते तो करायचं. त्याला पण बक्षीस मिळालीत. हो का? आणि मिस्टरांचं असं कधी नाही, ते पण नाटकात कामं करायचे. त्याच्यामुळे मग असं कधी रोखलं नाही की जाऊ नको, करू नको. अच्छा. सुरुवातीला मी विचारायचे नाही, आणि आम्ही 3घच होतो कणकवलीला, मूळ घरी बाकीची. त्यामुळे हा कधी प्रश्न नाही. कुठले आहात तुम्ही? कुवळ्याला. बरं. तिकडे मूळघर, बाकीची माणसं तिथे. तर असा वादाचा प्रश्नच नाही. आणि आम्ही आता अक्षर सिंधू किंवा याच्यातून लोककलेचे कार्यक्रम केले, फॅमिली प्लॅनिंगचे सरकारचे केले, दारूबंदीचे केले, तर त्या सगळ्यात आम्ही 3घही होतो.
हो का? त्यामुळे हा प्रश्न नाही. अच्छा, पण अच्छा. नंतर काय व्हायचं की पहाटे 4-4 वाजता येऊन कोणी कोणाला चहा करून द्यायचा. हां, हां, हां. मग हळूहळू मी थांबले. हां, हां. त्याच मुलाची शाळा म्हणून त्याला थांबवलं. हम्म. मिस्टर जात होते. अच्छा, अच्छा. म्हणजे असं कोण हे नाही की बाबा करू नको असं नाही. त्यामुळे जमलं. आणि दुसरं म्हणजे कागदाच्या लगद्याला जे लागतं सामान किंवा कुठल्याही याला मी रुखवत पण करते. बरं. किंवा असं कोणी ऑर्डर प्रमाणे काही करू नको. म्हणजे त्यातनं कमाई पण होते, तुमच्या हां. छंदातनं कमाई हो, पण हो. होते. हां, हां, तर हां. त्यावेळेला ते बाबा हे हवंय मला एवढं एवढं लिहून दिलं आणून देतात. हे कोऑपरेटिंग आहे. त्यामुळे तो प्रश्न नाही कधी आला. तुम्ही कविता पण करता. हां? हो. रत्नागिरी केंद्रावरून तुमच्या कवितांचे कार्यक्रम पण झालेत. एखादी कवितेची झलक? हां, थोडीशी म्हणते, आठवते तेवढी. हां, हां, हां. नुकताच बालिका दिन झाला ना, हां, हां. तर मी त्या संबंधी म्हणजे माझी एक अशी कन्सेप्ट होती की मुलगी झाली तर नाराज होऊ नका. मी 7व्या नंबरची मुलगी आहे. बरं. अनुभवातून बोलते हां, हां, की मुलगी झाली तर नाराज होऊ नका, तिचं स्वागत करा. ती घरची लक्ष्मी असते. ती 2-2 काय कितीतरी घरं सांभाळते. हो, हो. त्यामुळे भावी काळातली आई म्हणून पण तिला स्वीकारलंच पाहिजे. मुलगी म्हणून नाराज नव्हता. म्हणून मी हे जागृती गीत लिहिलं. कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ यांनी जागृती गीत म्हणून ते घोषित केलं. मी 2 ओळी म्हणून दाखवते. हां, हां, जाग बालिके जाग, जाग बालिके जाग, कलियुगी या तुची फुलवी, कलियुगी या तुची फुलवी, संस्कारांची बाग, जाग बालिके जाग. लक्ष्मी अहिल्या तारा मिळुनी, जगदोद्धारा जीवाशी खेळुनी, संस्थाने टिकवुनी रणी त्या, यशस्वी जागो जाग, जाग बालिके जाग. कल्पना सुनीता, भगिनी निवेदिता, सिंधुताई समाज माता, भूषण ठरल्या भारत भूचे, संस्कारांचे याग, जाग बालिके जाग. वा वा वा, खूप सुंदर, खूप एक सुंदर. गोष्ट सांगायची राहिली. हां, हां, हां. माई माझ्याकडे राहून गेल्यात. हो का? 2000 मध्ये सिंधुताई मोजून- सपकाळ. हा 2 वेळेला त्यांना आम्ही आणल्या आमच्या जिल्ह्यात दाखवायला की एक बाई अशी लढली. हे बघा तुम्ही सगळ्यांनी, कुठल्याही गोष्टीसाठी, किरकोळ गोष्टीसाठी रडतात बायका, ते मला बंद करायचं होतं. आणि त्यावेळेला आम्ही त्यांना काही जी जमली ती रक्कम त्यांच्या अनाथाश्रमाला संपूर्ण जिल्ह्यातून मिळवून दिली. हो का? आणि माई तेव्हापासून बेटा म्हणतात ना, बस आणि काय नको. ताई, आता थोडं वेळेचं बंधन, त्यामुळे आपल्याला थांबावं लागतं. हो. तशा गप्पा करता करता वेळ कसा गेला 20-22 मिनटं कळला नाही आपल्याला, नाही का? हो. तर तुम्ही इथं आलात, तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केलेत, याबद्दल आभारी आहोत. नमस्कार. नमस्कार. मलाही बरं वाटलं आणि मी पण तुम्हाला धन्यवाद देते.